त्यांना तिथं खायला मिळालेलं आहे आता. तर याच्या आतमध्ये आहे, पण हे रात्रीचं बाहेर येतं. आपण आता आज कणकीच्या कोंबाची भाजी करणार. मजा आली. अळंबी आपण पाहायला गेलेलो. पण मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि ह्या आषाढी एकादशीला सह्याद्रीत अळंबी उठतात आपल्या इकडे जंगलामध्ये. आणि अशी अळंबी आपण शोधायला निघालो आहे. बघू आपल्याला मिळतात काय. अगदी म्हणजे ही प्रचलित वेळ असतात, म्हणजे केव्हा केव्हा अळंबी येतात जंगलात. ह्याला एक टायमिंग असतं आणि ह्या टायमिंगमध्येच अळंबी येतात. तर आपण अशी अळंबी पाहायला निघालो आहे. बघूया आपल्याला अळंबी मिळत आहेत काय. जर मिळाली तर उत्कृष्टच, आपलं लक किती चांगलं आहे बघूया, गुड लक. तर अशा पद्धतीने हे जे सह्याद्रीचं जे जंगल आहे, त्या सह्याद्रीच्या जंगलामध्ये आपल्याला बरेचसे वन उपज मिळतात. असे वन उपज की ज्या उपज म्हणजेच रानमेवा. तर ह्या रानमेव्यावरच आपल्या पूर्वजांनी सर्वाईव्ह केलं होतं. आणि असं जे जंगल आहे, ह्या जंगल संपदेतूनच आपण आतापर्यंत सगळं काय जे डेव्हलप केलेलं आहे, आपण जे वापरतो ते सगळं ह्या जंगल संपदेतलंच आहे. आणि अशा जंगल संपदेतला एक मेवा म्हणजेच मशरूम, जी अळंबी. अळंब्यांचे बरेचसे प्रकार आहेत आणि ह्या अळंब्यांच्या बऱ्याचशा प्रकारमध्ये आपल्याला आज कोणती अळंबी मिळत आहेत आपण पाहूया. पाऊस चालू झाला आहे. अगदी पावसाळ्यात पाऊस असणारच, तर यावेळी पाऊस अगदी लवकर चालू झालेला आहे. आणि लवकर पाऊस चालू झाल्यामुळं अगदी शेतकऱ्यांचं थोडं नुकसान झालेलंच आहे. आणि सह्याद्रीत अगदी लवकर चारा पण यायला चालू झाला आहे. बघा, पाऊस लवकर चालू झाल्यामुळं हे असं पाणी वाहतंय आणि हे सगळं पाणी आपल्याला नदीमध्ये जाते आणि नदीतूनच जाऊन आपल्या पुन्हा ती घरापर्यंत येते. असं हे बायोमास मिक्स झालेलं चांगलं, ज्याच्यात खनिजं मिक्स होतात पाण्यात. जंगलातली जी खनिजं आहेत, मातीतली खनिजं जी मिक्स होतात आणि पाण्याबरोबर मिक्स होऊन आपल्यापर्यंत येतात. असे हे जंगलावरच आपण अवलंबून आहे. जंगलं जर नसतील तर आपण जगू शकणार नाही आहे. जंगल हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. तर असं हे सह्याद्रीतलं जंगल धनसंपदा आपण पाहतोय. चला तर इथे एक जागा आहे. दरवर्षी काय होतं की अशी जी जागे असतात ना, त्या जाग्यांच्यावरच अळंबी येतात. तर ते आपण जागा शोधायची आहे. बघू आपण एका ठराविक जाग्यावरती येतात. नवीन देखील जाग्यावर येतात, पण ठराविक जाग्यांच्यावर येतात. जिथं वाळवीनं वारुळं केलेले असतात अशा ठिकाणी पण ते आवर्जून येतात. खूप शोधावं लागतं, पायपीट बरीचशी करावी लागते. आणि बरीचशी पायपीट केल्यानंतर आपल्याला अशी जी वारुळं असतात, अशा वारुळांच्यावर देखील अळंबी मिळतात. तर आज आपल्याला भरपूर पायपीट करायला लागणार आहे. जोपर्यंत आपल्याला मिळत नाहीत तोपर्यंत आपण पायपीट करायची आहे. कधी निराश होऊन घरी परतावं लागतं. बघू आपल्याला आज काय नेमकं घडतं आपल्याबरोबर.
थेट जागा एक होती इथं उठतायत असं वाटलं, म्हटलं बघू इथं आपल्याला मिळत आहेत का, तरी इथं काय उठलेली नाहीत, आलेली नाहीत अळंबी. तर आता आपल्याला इकडून दुसरा जागा शोधायला आपण जाऊ आल्या वाटेनं परत. चला. हे बघा, हे जे जंगली डुक्कर, जंगलातले डुक्कर हे असं कंदमुळं खाण्यासाठी किंवा त्यांचा व्यायाम होण्यासाठी हे असं उकरतात. हे असं उकरलेलं आहे बघा. तसे डुक्कर जंगलातले हे असं उकरतात. बऱ्याचशा ठिकाणी हे पाहायला मिळतं. हे बघा, इथं उकरलेलं आहे, इथं उकरलेलं आहे. बऱ्याच दिवसाचं आहे पण तुम्हाला दाखवते. हे इथं उकरलेलं आहे बघा. हे असं जंगली डुक्कर काय करतात, हे असं उकरतात. एक तर त्यांचं कंदमुळं शोधण्यासाठी, खाद्य शोधण्यासाठी, आणि अजून त्यांचं कामच आहे ते. कदाचित त्यांचा व्यायाम होतो, त्याच्यामुळे एक्सरसाइज होत असावी म्हणून ते कायम असं उकरत असतात. अशी गंमतशीर मजा जंगलात पाहायला मिळते, जे आपल्याला माहीत नाही आहे हे असं आपल्याला पाहायला मिळतं. का गौरेड्याची विष्ठा आहे, म्हणजे शेण आहे. गौरेड्यानं इथं शेण टाकलेलं आहे, विष्ठा केलेली आहे. असं बरंच काय जंगलात आलं की पाहायला मिळतं. तर कधी आपल्याला प्राणी देखील, आपलं जर टायमिंग चांगला असेल, अगदी व्यवस्थित वेळ जुळली तर आपल्याला प्राणीही पाहायला मिळतात. आज काय मिळतं पाहायला बघू आपण. चला. हे इथं हा माळ आहे, याला कातळ असं म्हणतात. तर या कातळावर इथं पाणी साचलं आहे. किती छान निसर्ग आहे बघा. अगदी मनमोहक हा क्षण आहे. तर हे असं पाणी साचलेलं आहे. या पाण्यामध्ये अगदी हे जी बेडकांनी पिल्ली लावलेली आहेत. अजून बेडकांची पिल्ली आहेत ती मोठी झालेली नाहीत, पण पाहायला मिळतील तुम्हाला. हे बघा. तर अशा पद्धतीनं हे सगळे जीव जगतायत. आपल्याला कुठं कुठं जीवसृष्टी आहे, कुठं कुठं जीव जगतायत याबद्दल काही कल्पना नसते. तर असा हा निसर्गाचा आविष्कार समजायचा आपण. सहज आपण फिरायला हे बघा, अचानक आपल्याला एक साळींद्राचं बीळ दिसले. सायाळ म्हणतात त्याला, सायाचं बीळ, साळींद्राचं बीळ बघा. हे अगदी कशा पद्धतीनं जंगली प्राणी राहतात आपलं घर करून बघा. तर अशा पद्धतीने हे जंगली प्राणी राहतात आपलं बीळ करून. ते आपल्याला एक पाहायला मिळालं. चला तर आज आपण आलोय शोधण्यासाठी अळंबी, पण आपल्याला अजून एक बीळ आहे इकडं, दाखवतो तुम्हाला. हे बघा, अजून एक बीळ आहे. कशा पद्धतीनं प्राणी राहतात बघा याच्यात. हे सायाळ म्हणून असतं, साळींदर, त्याचं एक बीळ आहे. हे बघा, आतमध्ये काय आपल्याला जाता येत नाही, दाखवायचा प्रयत्न करतोय मी. तर असं हे साळींद्राचं बीळ आपल्याला पाहायला मिळालं. चला आपण आता पुढचा जागा शोधण्यासाठी निघालोय. खूप अडचण आहे इथं. अडचणीत वाट काढत आपल्याला जायचं आहे खाली. असं पूर्ण
खाली असा कडा आहे. हे बघा, इथं त्यानं बीळ काढायचा प्रयत्न केला होता, पण बीळ काय त्याला निघलेलं नाही आहे. त्यानं काम थांबवलं आहे आपलं. तर अशी आपल्याला बरीचशी ह्या वाटेला तिथं बघा, तिथं पण बीळ काढायचा प्रयत्न केला आहे, तर इथं पण नाही काढलेलं. तर अशी साळींद्रांची आपल्याला बिळं दिसतात. आलो होतो आम्ही शोधायला. हां, इकडं पण हे बघा बिळं दिसत आहेत. तर इथं त्याच्या पायाचे ठसे पण आहेत बघा, याच्या आतमध्ये दिसत आहेत का? हे बघा, हे बघा ठसे, हे बघा. तर याच्या आतमध्ये साळींदर आहे. हे बघा, आतमध्ये त्याचे जे पंख असतात, शेल असतात, म्हणजे सुईसारखी जी त्याची छोटे छोटे हे असतात ते पडलेले आहेत, पंख पडलेले आहेत, त्याचे सुईसारखे काटे असतात त्याला. तर याच्या आतमध्ये आहे, पण हे रात्रीचं बाहेर येतं. चला, आपण आता साळींद्राच्या बिळाकडनं आलो आहे आणि आता आपल्याला इथं कणकीचा कोंब दिसला आहे. म्हणजे आपण कणकीच्या कोंबाचं लोणचं केलं होतं. अजून कणकीचे कोंब जनरली आलेले नाहीत, म्हणजे अजून सीझन आलेलं नाही, तरी पण कुठं तरी चुकून हे मिळतात. तर हे बघा, हा कणकीचा कोंब आपल्याला पाहायला मिळेल. हे बघा, असा येतो कणकीचा कोंब. हा एक पांढऱ्या कलरचा थोडासा येतो आणि हिरवा पांढरा, आणि अजून एक दुसरा येतो, तो पण आपल्याला पाहायचा आहे. तर एक गंमत बघा, आता आपण हे बघा, हे इकडे आमच्याकडे कांटं भरपूर आहेत. हे बघा कांटं, म्हणजे याला जळवा म्हणतात. आता जळू लागलेले आहेत. हे बघा, पाय भरला आहे सगळा जळूनं. जळू जखम असेल तर लगेच लागतात पायाला, आणि त्या जखमेवर लागतात. त्यांची जी जळवांची जी थेरपी केली जाते, जी अलीकडं प्रचलित आहे, तर तोच हा जळवांचा प्रकार आहे. तर अशी ही जी कांटं आहेत, ही आपल्याकडे जळवा खूप भरपूर प्रमाणात जळवा मिळतात. हे बघा, इथं लागलेले छोटे मोठे असतात. याच्यात छोटा आणि मोठा असे दोन लहान मोठे असे येतात. हे बघा, तर अशी ही ह्या जळवा रक्त शोषतात. हे बघा, इथं आपल्याला लागलं आहे. हे बघा, आणि त्यानं आता रक्त पण काढलेलं आहे. हे बघा, हे रक्त काढल्यानंतर त्याची अशी साईज सहजासहजी ते निघत नाही आहे. हे बघा, हे रक्त काढल्यानंतर त्याची साईज काय होते, मोठी होते. ते खूप चिकटून बसतात ही दोन्ही पण. आता यांची साईज किती मोठी झाली बघा, सहजासहजी निघत नाही ते. त्यांना तिथं खायला मिळालेलं आहे आता, त्यामुळं हे बघा, त्याची अशी साईज मोठी होते. रक्त खाऊन फुगतात ते, त्यांचं पोट भरतं रक्तानं, आणि हे एकदम अशी त्याची साईज मोठी होते. तर हे आता त्यानं इथं माझ्या पायाला चावा घेतला आहे, आणि ते चावा घेताना काय करतं, त्याच्यावर इथं घेतलं आहे, त्याच्यावर एक प्रकारचं भूलनाशक आतमध्ये सोडतं आणि मगच चावा घेतं, त्यामुळे समजत नाही आपल्याला. तर आता आपण कणकीचा कोंब तोडायचा आहे, आणि कणकीच्या कोंबाची भाजी ह्यावेळी आपण करणार आहे. तुमचे अशोकराव बरोबर आहेत, दरवर्षी असतातच, यावेळी पण आपल्याला आपल्याबरोबर आलेत. तर हा बघा, हा कणकीचा कोंब एक नंबर. हे बघा, याच्यावर गोगलगाय पण ही बघा बसलेली आहे वरती, गोगलगाय. तर असा हा कोंब आपल्याला मिळाला आहे, कणकीचा कोंब. हा कवळा भाग आहे. या कवळ्या भागाची भाजी अगदी छान होते. त्याचे उपयोग जे आहेत कणकीच्या कोंबाचे, बांबू शूट म्हणतात त्याला. तर त्याचे गुगलला तुम्ही सर्च केलं तर मागच्या वेळी आपण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, आणि असा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, सह्याद्री डिस्कवरीवर. तर असा हा कोंब आपल्याला मिळाला आहे. हा छोटा काय आपल्याला घ्यायचा नाही आहे, त्याची साईज बरोबर झाल्यानंतरच तो घ्यायचा, असा आपल्याला एक मिळाला आहे. चला, तर अजून एक बघू आपल्याला मिळतो आहे का. एक दोन कोंब तर आपल्याला लागतील, तर त्याची भाजी चांगली होईल. आलो होतो आपण अळंबी शोधाला, अजून मिळालेली नाही.
हा इथे एक आहे, हा खूप अडचणीत आहे. त्याच्या बाजूला एक आहे. बघूया आता अशोकराव कुठला काढतायत. तर असा हा कणकीचा जो कोंब आहे त्याची जी भाजी होते ही हायर अँटीऑक्सिडंट येतात त्याच्यात. कॅन्सर विरोधी पेशी त्याच्यात थांबवण्यात, ज्या शरीरात कॅन्सर विरोधी पेशी निर्माण होतात त्या थांबवण्याचा ताकद या कणकीच्या कोंबामध्ये आहे. त्यानंतर अजून बरेचसे त्याचे उपयोग आहेत. शरीर म्हणजे आपलं डिटॉक्स होतं या कोंबांच्या भाजीमुळं. डिटॉक्स होतं, शरीरातले सगळे जे काय विषारी घटक आहेत ते निघून जातात. त्याचबरोबर हृदय मजबूत ठेवण्यासाठी पण याचा उपयोग होतो. तुम्ही गूगल केल्यानंतर तुम्हाला याचे सगळे फायदे पाहायला मिळतील. तर असा हा आपण दुसरा आता कोंब काढून घेणार आहे. चला तर आज आपण खूप फिरलो पण आपल्याला अळंबी काही मिळालेली नाहीत, त्याबद्दल क्षमस्व. आणि लवकरात लवकर अळंब्याचा व्हिडिओ करून आपल्यासमोर सादर करीन. तर आता खूप कंटाळलो आहे मी फिरून फिरून. चला सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा. अजून एक नवीन आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊ. आता आपण कणकीची कोंब तर आपल्याला मिळालेली आहेत, त्याच्या भाजीचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. चला तर जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.